कोकणामध्ये मान्सूनला सुरुवात झालेली आहे। गेल्या काही तासांपासून कोकण पट्ट्यामध्ये पाऊस हा पडत आहे। चांगल्या हलक्या सरी कोकणामध्ये सुरू आहेत आणि खरं तर बघायला गेलं तर कोकणकर ज्या गोष्टीची वाट बघत होता ती गोष्ट आता सुरू झालेली आहे। मात्र कोकणकरांच्या जीवाशी खेळ होतोय का असा एक संतप्त सवाल इथल्या स्थानिक नागरिकांनी केला होता आणि तोच सवाल आता आम्ही एलएस मराठीच्या माध्यमातून तुमच्या समोर आणत आहोत। खरं तर जिथं मी आता उभा आहे तो आहे परशुराम घाट आणि हा परशुराम घाट प्रत्येक पावसामध्ये मृत्यूचं संकट किंवा यमाचा रथ म्हणून हा परशुराम घाट ओळखला जातो, कारण इथे अनेक अपघात या ठिकाणी होत असतात। आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो की नेमकं राष्ट्रीय महामार्ग करतंय काय? कारण ज्या ठिकाणी मी उभा आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की कशा प्रकारे काम आहे हे पूर्णपणे थांबलेलं आहे। ही जी सुरक्षा भिंत आहे या सुरक्षा भिंतीवरती पूर्णपणे माती टाकलेली आहे। रोखोक असं काम या ठिकाणी काहीच झालेलं नाही। एकीकडे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करत असताना अनेक आश्वासनं या नेत्यांनी दिली होती, मात्र ही आश्वासनं कागदावरच राहिलेली असल्याचं आता प्राथमिकदर्शी दिसून येत आहे। तुम्ही जर पूर्णपणे हा घाट बघितलात तर या घाटामध्ये जे काम आहे हे काम अद्यापही अर्धवटच आहे। इथे कोणतेही कामगार नाही आहेत। येत्या काही दिवसांमध्ये कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला जाईल, मात्र अशातच जर कोकणामध्ये भला मोठा पाऊस सुरू झाला आणि ही जी वाळू आहे पूर्णपणे जर वाहून गेली आणि इथं जर एखादा अपघात झाला, या अपघाताला जबाबदार कोण असा संतप्त सवाल या ठिकाणी येणारे पर्यटक असतील, येणारे प्रवासी असतील, स्थानिक प्रवासी असतील यांच्या मनामध्ये प्रामुख्याने उपस्थित होतो। खरं तर हे मुंबई गोवा महामार्ग आणि परशुराम घाट हा नेहमी चर्चेत राहणारा विषय आहे आणि या चर्चेत राहणाऱ्या विषयाला कुठं ना कुठं थांबवण्यासाठी किंवा तोडगा काढण्यासाठी ही संरक्षण भिंतीचं काम केलं होतं। मात्र कोट्यावधी रुपये खर्च करून देखील कामांची स्थिती अद्याप जैसे आहे तशीच आहे, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये काम पूर्णत्वाला गेलेलं नाही आहे। एकंदरीत जर इथं मोठा अपघात झाला आणि कुठल्या प्रवासाची किंवा स्थानिक नागरिकाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण असा सवाल मात्र या ठिकाणी उपस्थित राहील। कॅमेरामन आदित्यसह मी शुभम केसकर, एलएस मराठीसाठी रत्नागिरी।